खरं तर ठाण्याचं राजकारण म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही फार जवळून बघितलंय आणि फार पूर्वापार पाहिलंय. तुम्ही मला वाटतं राजकारणामध्ये कसे आलात हा प्रश्नही देखील मला पडलेला आहे, कारण कर संस्था, कर देयकर, कर सल्लागार या सगळ्या गोष्टींमध्ये आपली मास्टरकी होती, आजही आहे. ते सगळं तुम्ही इतकं सुंदर करत होतात, ते करता करता इथे राजकारणात कधी आलात आणि कसे ओढला गेलात? काही ना काही टर्निंग पॉइंट येतो. मी अतिशय आशिया खंडातल्या उत्कृष्ट कॉलेजमध्ये होतो. मला स्कॉलरशिप होती सिडनॅम कॉलेजमध्ये, आणि त्याच वेळेला जेव्हा इमर्जन्सी या देशावर आली तर त्यावेळेला मी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षाला होतो. आणि त्यावेळेला तरुणांना आव्हान केलं गेलं की लोकशाही धोक्यात आलेली आहे, लोकशाही पुनर्स्थापित करण्याकरता तरुणांनी उतरलं पाहिजे, चळवळीमध्ये आलं पाहिजे. आणि का कुणास ठाऊक मलाही ती भावना झाली. आमच्याही इथल्या लोकांनी मला बोलवलं आणि त्या निमित्ताने मी त्या फील्डमध्ये आलो. आणि त्या चळवळीमध्ये विद्यार्थी लढा कृती समिती ठाणे जिल्हा त्याचं पहिला निमंत्रक म्हणून मला नेमलं. आणि त्याच्यातून मी इमर्जन्सी, त्याच्यानंतरच्या निवडणुका, त्याच्यानंतरचं काम, असं सगळं जे आहे पार्टीच्या 1980च्या स्थापनेपासून हे काम अतिशय लहान वयापासून सुरुवात केल्यामुळे हे काम जे आहे ते बघायला मिळालं. मी कर सल्लागार होतो. 28 वर्ष मी कर सल्लागार म्हणून प्रॅक्टिस केली. कारण की आमची आता शेवटी शिक्षकाच्या घरातला मी आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला ही शिकवणच होती की अर्निंग सोर्स हा आपला स्वतःचा असला पाहिजे. राजकारण हा तुमची आवड आहे, राजकारण हा अर्निंग सोर्स असता कामा नये. आणि त्याच्यामुळे मी प्रॅक्टिस पण करत होतो आणि हे पण काम करत होतो. अधिक वेळ द्यायला लागत होता आणि त्या माध्यमातून मी या क्षेत्रामध्ये जो आलो तो आजपर्यंत या ठिकाणीच आहे.